नमस्कार मंडळी, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याकडे जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी काहीही संबंध नाही. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असे लिहून ठेवलंय, फार सुंदर व्याख्या केले. शिक्षण कसं असावं, ज्ञान संपादन करायचं असेल तर नेमक्या कुठल्या गोष्टीचा शिक्षणामध्ये अंतर्भाव असावा. आणि तो आपल्या भारताच्या 79 वर्ष स्वतंत्र भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या तिन्ही गोष्टीचा अंतर्भाव होता का, तुम्हीच विचार करा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मन, मनगट आणि मेंदू यांचा जो विकास करतं ते शिक्षण. मनाचा विकास म्हणजे काय काय तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढवणं. काय म्हटलंय? मन, आपल्या भावभावना, मनातून ज्या भावभावना निर्माण होतात त्या मनातल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढवणं म्हणजे मनाचा विकास करणं. त्याच्यामुळे काय काय होतं? आत्मविश्वास वाढतो, धैर्य वाढतं, संकटामध्ये खचून न जाता माणूस लढायला उभा राहतो. असा मनाचा विकास ज्या शिक्षणामधून होतो ते शिक्षण, त्याच्यातून ज्ञान संपादन करण्याची क्षमता निर्माण होते. तुम्हीच खरंच आठवा, तुम्ही सगळेजण, मी पण, सगळे स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आहोत. आपल्याला पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत मनाचं सामर्थ्य, मनोबल, आत्मबल कसं वाढवावं ह्याचा एक तरी धडा होता का हो? तर नव्हता. तुम्हाला कोणाला असेल तर सांगा मला. माझ्या मते तरी नव्हता. दुसरं मनगट, मन, मनगट आणि मेंदू. दुसरा भाग मनगट, शारीरिक श्रम आणि कष्टाची तयारी दाखवणं. मनगटामध्ये अशी ताकद निर्माण करणं ज्याने कितीही टोकाचे शारीरिक श्रम आपण करू शकतो आणि कष्ट करायची तयारी आपली वाढली पाहिजे. प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. बघा, नीट ऐका. शारीरिक श्रम आणि कष्टाची तयारी करणं, वाटेल ते कष्ट मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी करेन. शारीरिक श्रम कितीही पडले तरी माझी त्यासाठी तयारी असेल. आणि त्यामुळे निर्माण काय होणार? आपण कसे होऊ? स्वावलंबी माणसं तयार होतील. स्वावलंबी आणि कष्टाळू जीवन जगण्याची इच्छा प्रवृत्त करते. बघा, मनामुळे काय होतं? भावनांवर नियंत्रण ठेवता येतं. काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर, सगळे जे भावनेतले विकार आहेत, भावनेतून निर्माण झालेले जे विकार आहेत, अशा सगळ्या विकारांवर मनावर कंट्रोल. मन म्हणजे माइंड, इमोशन्स आहे ना, याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं शिक्षण, जे खरं तर शालांत आणि महाविद्यालयाच्या पाठ्यपुस्तकामधून मिळायला पाहिजे होतं, ते मिळालेलं नाही. त्याच्यामुळे मग कुठलेही शारीरिक श्रम, मनगटामध्ये अशी ताकद पाहिजे की मी कुठलाही शारीरिक श्रम आणि कष्ट करायला तयार आहे. प्रत्यक्ष कृती मी करण्याची तयारी पाहिजे. आणि त्याच्यातून निर्माण होतं स्वावलंबत्व, जागृत होतं. स्वावलंब आणि कष्टाळू जीवन जगण्याची मानसिक तयारी होते. बघा, मानसिक, मनगट दोघांचा मिलाप. आणि तिसरा मेंदू. मेंदू किती महत्वाचा आहे? योग्य आणि अयोग्य यातला फरक, चूक, बरोबर, खरं, खोटं, सत्य, असत्य ह्यातला फरक समजून घेण्याची बुद्धीची क्षमता. बुद्धी म्हणजे जिथून मेंदू काम करतो, है ना, ब्रेन. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वाढवतं. बुद्धिमत्ता वाढते, तर्क शुद्ध विचार करता येतो.
वैज्ञानिक दृष्ट्या विचार करता येतो. आणि मग हे सगळं झालं की जगातल्या आयुष्यामधल्या कुठल्याही समस्येवर मात करण्याची क्षमता निर्माण होते. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मन, मनगट आणि मेंदू ह्यांचा विकास म्हणजे शिक्षण, ज्ञानवर्धित शिक्षण. यातला एकही धडा, मनाचा धडा, मनगटाचा धडा आणि बुद्धीचा धडा, मेंदूचा धडा, या तिन्हीपैकी एकही धडा आम्हाला पहिलीपासून ते डिग्री मिळवेपर्यंत आम्हाला मिळत नाही. म्हणून आपल्याकडं सगळे प्रॉब्लेम आहेत ते तिथून आहेत. मनावर कंट्रोल नाही, वाटेल तसे कशावर, म्हणजे आता सध्याचा मोबाईल हा एक इश्यू आहे मोठा. तर मोबाईल किती वेळ बघायचा किंवा बघायचाच नाही, मला नाही बघायचा मोबाईल, हा मनावर कंट्रोल नाही. मला हे हवंय तर हवंय, हवंय म्हणजे हवंय, नाही मिळालं की गेलं. मला परीक्षेत एवढे मार्क मिळालेच पाहिजे, मनावर, भावनांवर कंट्रोलच नाही, नियंत्रणच नाही, मनोबल, आत्मबलच नाही. शारीरिक श्रम नको आहेत. खाली जाऊन काही आणायचं नाही, लगेच ऑनलाईन मागवायचं. हे ऑनलाईन मागवणं हे इमर्जन्सीच्या काळामध्ये ठीक आहे, कोणी नाहीये जायला किंवा प्रचंड बाहेर पाऊस पडतोय म्हणून ठीक आहे. सुदृढ आहोत आपण, हातापायाने चांगले घट्टमुट्ट आहोत, खाली जाऊन पटकन कोपऱ्यावर गेलं, सगळ्या वस्तू घेऊन आलं नाही. शारीरिक श्रम करण्याची क्षमताच संपून जाते तुमची. कष्ट करायची तयारीच नाही, स्वावलंबत्व त्यामुळे येतच नाही. परावलंबी झाली पिढी. मन नाही, मनगट नाही आणि मेंदू नाही, योग्य अयोग्य निर्णयच घेऊ शकत नाही. चूक बरोबर काय माहित नाही. व्हॉट्सअपवर कोणीतरी लिहिलं नरेंद्र मोदींनी हे 3 कलर अपमान केला, ह्याचं खरं काय आहे, ह्याचं सत्य काय आहे हे बघून घेण्याची मेंदूची क्षमताच संपली, कारण मेंदूचं ट्रेनिंगच दिलं नाही आम्हाला. त्यामुळे मन, मनगट आणि मेंदू यांचा विकास करणारा एकही धडा पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत आम्हाला शिकवलाच नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी काहीही संबंध नाही. तुम्हाला पटलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सामायिक करा. धन्यवाद.